नूतनपूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदवले बुद्रुक येथे वर्धापन दिन उत्साहात संपन्न, क्रीडारत्न आणि शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान। माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था गुरसाळे आणि नूतनपूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात 2026चा कैलासवासी शंकरराव मारुती जगताप जिल्हा क्रीडारत्न पुरस्कार, ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणारे दिव्यांग खेळाडू सोमनाथ जाधव यांना प्रदान करण्यात आला। तसेच कैलासवासी दिनकरराव मारुती जगताप जिल्हा शिक्षक रत्न पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडी येथील शिक्षक विनोद गोडसे यांना देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कोरडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात असे सांगितले। उपविभागीय डाक निरीक्षक अमित कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या युगात ज्ञानासोबतच वक्तृत्व, क्रीडा आणि विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी बा जाधव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। लहान गटात विजया नवले हिने प्रथम, संकष्टी अडागळे हिने द्वितीय आणि गार्गी किडले हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर मोठ्या गटात आराध्या जाधव हिने प्रथम, वीरा पाटील हिने द्वितीय आणि स्वरा सत्रे हिने तृतीय क्रमांक पटकावला। कार्यक्रमासाठी CA नदाफ, गुंफणचे संपादक डॉक्टर बसवेश्वर चेंडगे, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अभय जगताप, पंचायत समिती कराडचे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच गुरुदत्त कुलकर्णी, संदीप फडतरे, नारायण आवळे, अजय जगताप, संतोष घोडके, प्रतापसिंह अडसर, RY जाधव, विजय कदम, पृथ्वीराज जगताप, डॉक्टर सदाशिव भोसले, आबासाहेब जाधव, RN जाधव, सौ शशिकला जाधव आणि सौ मनीषा जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री पोळ यांनी केले। सूत्रसंचालन संतोष खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेणुका बोपडे यांनी मानले। आपल्या युवावस्थेमध्ये आणि करिअरमध्ये ज्यावेळेला आपण उत्तुंग शिखर गाठत असतो, अशा क्रीडा क्षेत्रातल्या एका सन्माननीय आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल, भारतामध्ये होईल, ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारलेली आहे, आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाधव यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू एथलेटिक्स हा सन्मान मानपत्र प्रदान करण्यात येत आहे, त्यांनी ते स्वीकारावं अशी विनंती।